श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची भक्ती करत असताना केवळ मंत्र जाप किंवा पूजा अर्चाच पुरेशी नसते, तर आपले आचरण आणि विचार शुद्ध असणं अत्यंत आवश्यक असतं. स्वामींना बाह्य उपचारांपेक्षा तुमची अंतरशुद्धी जास्त प्रिय असते. जर तुम्ही सेवा करत असाल पण सोबतच इतरांची निंदा नालस्ती करताय, तर त्याचे परिणाम काय होतात आणि स्वामींचे यावरती विचार काय आहेत ते आपण समजून घेऊयात. स्वामींना अहंकार आणि निंदा कधीच मान्य नव्हती. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी अहम ब्रह्म अस्मी किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं जरी म्हटलं असलं तरी ते नेहमीच नम्रतेचा पुरस्कार करत आहेत. दुसऱ्यांना कमी लेखणं हा अहंकाराचा प्रकार आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे वचन आहे दिलेले भक्ताला. पण जर तुम्ही दुसऱ्याची निंदा करत असाल तर तुमच्यासाठी ते नसणार आहे किंवा स्वामी तुमच्या पाठीशी उभा राहणार नाहीयेत. तेव्हा आपण न कळत स्वामींच्याच दुसऱ्या रूपाचा अपमान करत असतो, कारण स्वामी प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये वास करतात. सेवेची ऊर्जा निंदेमुळे कशी नष्ट होते आध्यात्मिक भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपण नामस्मरण किंवा सेवा करत असतो तेव्हा आपल्याभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. पण जेव्हा आपण इतरांची निंदा करतो, दुसऱ्याची टिंगल उडवतो, दुसऱ्यांच्या दोषांवरती चर्चा करतो, तेव्हा ती सर्व साठवलेली पुण्यशक्ती किंवा ऊर्जा खर्च होऊन जाते. थोडक्यात एका हाताने कमवायचं आणि दुसऱ्या हाताने गमवायचं असा तो प्रकार असतो. पण फलश्रुती सुद्धा मिळत नाही. तर का मिळत नाही? भक्तीचं फळ मिळवण्यासाठी मन आरशासारखं स्वच्छ असावं लागतं. जर मनात दुसऱ्याबद्दल अडी मत्सर किंवा तुच्छता असेल तर स्वामींची कृपा तिथे टिकणारच नाही. कर्माचा सिद्धांत आपण जे पेरतो तेच उगवतं. जर आपण दुसऱ्यांना शब्दांनी दुखवत असू तर आपल्या आयुष्यात कितीही सेवा केली तरी मानसिक शांती लाभणार नाही. चित्तशुद्धीचा अभाव म्हणजे सेवेचा मुख्य उद्देश असतो चित्तशुद्ध करणं. तर आज आचरण बदलले नाही तर ती सेवा केवळ एक यांत्रिक क्रिया ठरते, भक्ती नाही. स्वामी नेहमीच म्हणतात की स्वामींनी अनेकदा आपल्या लीलांमधून दाखवून दिला आहे की जो माणूस गरीब, कष्टाळू आणि प्रामाणिक आहे तो त्यांना जास्त जवळचा वाटतो. त्या तुलनेत जो केवळ माळ जपतो पण मनात कपट ठेवतो त्याला स्वामींनी नेहमीच लांब ठेवलाय. चुकीचे आचरण काय आहे? आपण काय बदल करायला हवेत? निंदा करणं, नावं ठेवणं, कमी लेखणं, वाईट चिंतणं आणि सुधारणा म्हटलं तर शक्य असल्यास समोरच्याचं गुण पहा, नाही तर शांत राहा. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे हे समजून घ्या. सर्वात स्वामी आहेत हा भाव मनात ठेवा आणि सर्वांचे भले हो ही प्रार्थना करा. स्वामी समर्थ अत्यंत दयाळू आहेत. जर आपल्याकडून चुका झाल्या असतील तर त्या मान्य करून आजपासून मी कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही असा संकल्प करणे हीच खरी क्षमा प्रार्थना आहे. तुमची सेवा सार्थकी लागली असे वाटत असेल तर जिभेवर स्वामींचे नाव आणि मनात सर्वांबद्दल प्रेम असू द्या. मग बघा तुम्हाला सेवेची फलश्रुती दुपटीने मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.